मित्रांनो, चौधरी कोचिंगच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो बघा, आज झालेला हा इंग्रजीचा पेपर आहे, इंग्लिश थर्ड लँग्वेज. आणि याच्यामध्ये बघा, जो आज मी पूर्ण उत्तरासकट तुमच्यासोबत ठेवणार आहे. अतिशय पेपर जर व्यवस्थितरित्या जर विद्यार्थ्यांनी अभ्यासला असता तर डेफिनेटली याचे पूर्ण गुण आपल्याला मिळतात. बघूया, आपण पेपर सुरू करूया. बघा, ऍक्टिव्हिटी शीट मध्ये पहिले आपल्याला दिलं डू एज डायरेक्टेड मध्ये कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स. जसं आपण इथं सांगितलं होतं, एक एक वर्ड लिहायचा होता. इथं बघा, ब्रेव म्हणजे ए लिहिणं गरजेचं होतं, BRAVE. त्यानंतर TACH टीच लिहिणं होतं. बॉक्सर BOXE. त्याच्यानंतर फेथ FAI पाहिजे होता. पुढे पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकली ऑर्डर, असं आपल्याला सांगितलेलं होतं. अल्फाबेटिकल ऑर्डर लावायचं होतं. आणि पहिल्या नंबरवर अट्रॅक्टिव्ह, 2 नंबरवर इथं दिलेलं आहे बोनिफायर, 3 नंबरवर ऑप्टिमाइस्टिक, ठीक आहे, आणि 4 नंबरवर इथं दिलेलं आहे रोमनस, ठीक आहे. त्याच्यानंतर आता खालचे वर्ड्स बघा आपल्याला दिलेले आहे. त्यानंतर पहिल्या फर्स्ट क्रमांकावर बेटर, सेकंड नंबरवर पीपल, थर्ड नंबरवर हे येईल आणि 4 नंबरवर हे वर्ड्स अशा पद्धतीने येतील. चला आता पुढे बघूया. आपल्याला पंक्च्युएट द फॉलोइंग वर्ड. पंक्च्युएट करणे म्हणजे काय करणे मी सांगितलं होतं. पहिलं वर्ड आपल्याला कॅपिटल लिहायचं आहे. टी याची द दिलेलं होतं, त्यातलं टी हा कॅपिटल. आणि रिप्लायच्या नंतर इथं कॉमा, आणि हे पूर्ण वाक्य जे दिलेलं आहे हे डबल इनोटेड कॉमामध्ये आपल्याला टाकणं गरजेचं होतं. पुढचं वाक्य बघा, पुढच्या वाक्यामध्ये सुद्धा तसं आपल्याला याचे ते कॅपिटल काढणं गरजेचं होतं. आणि त्याच्यानंतर हाऊ म्हणजे ह्या हाऊ दॅट हे पूर्ण याला डबल इनोटेड कॉमा करणं गरजेचं होतं. इथपर्यंत येतो कॉमा करून बाकी वाक्य तसं तसं सोपं होतं, काही कठीण नाही. पुढे बघा, इथं आपल्याला दिलेला एक वर्ड दिलेला आहे आणि याच्यावर मिनिंगफुल 3 वर्ड्स बनवायचे आहेत. याच्यावर रेन, वॉटर आणि वेटर असे 3 वर्ड्स आपण बनवू शकतो. अधिकही बनतात. इयर असं सुद्धा बनवता येतं, काही हरकत नाही. चला पुढे जाऊया. पुढे याच्यामध्ये आपल्याला एक चार्ट दिलेला होता गार्डन रिलेटेड. गार्डन ब्युटिफुल आहे, ग्रीन आहे, फ्लावर्स आहेत, बेंच असतो गार्डन मध्ये, प्लांट्स असतात, काय काय असते बरंचसं लिहू शकता तुम्ही, अगदी सोपं होतं. पुढे बघा, एक वर्ड चेन होती आणि नाऊन विचारले होते. नाऊन म्हणजे नाम. याच्यामध्ये टायगर, आर नंतर आपण राम बनवलं, त्याच्यानंतर एम वर्ण मँगो, त्यांचं ऑरेंज, त्यानंतर इगल. तुम्ही बरेच वर्ड्स याच्यापासून बनवू शकता. शेवटच्या वर्ड पासून बनवणं गरजेचं होतं. डू एज डायरेक्ट मध्ये खाली आपल्याला दिलं होतं मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द प्रेस, आणि इन्स्टेड ऑफ हे करून आपल्याला एक वर्ड बनवायचं, सेंटेन्स बनवायचं होतं. आपण बनवलं यू कॅन गो इन्स्टेड ऑफ मी इफ यू वॉन्ट. अशा पद्धतीने एक सेंटेन्स आपण बनवून दिलेला आहे, तुम्ही बनवू शकता. त्यानंतर पुढे या, अटेम्प्ट एनीवन. इथं तुम्हाला काय दिलेलं होतं बघा, की ऍड अ प्रिफिक्स आणि सिफिक्स वर्ड्स. पॉसिबल, इम्पॉसिबल, त्यानंतर पॉसिबिलिटी असं करू शकलो असतो. अपॉइंटमेंट, अन अपॉइंटमेंट, अपॉइंटमेंट अशा पद्धतीनं आपण वर्ड इथं लिहू शकलो असतो. चला पुढे बघा, पुढे आपण जाऊया. आणि आता तुम्हाला पहिला पॅसेज आलेला होता. या पहिल्या पॅसेजमध्ये भोली या धड्यामधील पहिला पॅसेज आहे. पहिल्या याच्यामध्ये फॉल्स आहे, दुसऱ्या याच्यात ट्रू, ट्रू, आणि तिसऱ्या याच्यात सुद्धा ट्रू येईल, ठीक आहे. चला पुढच्या याच्यामध्ये आपण जाऊया. पुढे आपल्याला काय दिलेलं आहे, अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स इन द करेक्ट ऑर्डर. करेक्ट ऑर्डरमध्ये सेंटेन्स अरेंज करणं होतं. बघा, पहिल्या जे होतं 1 नंबरचं सेंटेन्स ही आहे, 2चं हे, 3 नंबरचं हे, आणि 4चं हे. अशा पद्धतीनं 3, 2, 4, 1 असं सेंटेन्स बरोबर अरेंज करणं होतं. तुम्ही बघा, पुढे दिलेल्या डू एज डायरेक्ट मध्ये आपल्याला ग्रामर 6 मार्काचं ग्रामर फक्त विचारलं जातं. इथं बघा आपल्याला विचार नॉट ओनली बट ऑल्सो कसं करायचं होतं आपल्याला. असं लिहिलं, द चाइल्ड वॉज नॉट ओनली व्हेरी फेअर बट ऑल्सो व्हेरी प्रेटी, असं आपल्याला वाक्य बनवणं होतं. इथं सेंटेन्स बनवून दिलं आहे मी. पुढे बघा, इथं काय करायचं होतं पूर्ण. इथं बघा, अंटिल एज ऑफ 5 एवढं फक्त लिहिणं होतं. बाकी असं असं वाक्य आणि त्याच्या पुढे अंटिल एज ऑफ 5 एवढं लिहायचं होतं. तसं लिहिलं असेल तर गुण पूर्ण मिळतील. त्याच्यानंतर इथं बघा, पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन होता, की स्मॉल फॅक्स इज डिसीज. हा एक डिसीज आहे, आणि राईट एनी अदर नेम ऑफ द 4 डिसीज. कोणत्याही 4 डिसीजची नावं लिहायचं सांगितलं होतं तुम्हाला. इथं बघा, कॅन्सर, हार्ट अटॅक काही लिहू शकले तुम्ही इथं. त्याच्यानंतर इथं बघा, डायबिटीस, त्यानंतर डेंग्यू, अशी 4 कोणतेही तुम्ही नाव दिली असते. आणि काय म्हणते, राईट टू याला आपण याचे सिम्पटम्स कोणते येतात, एनी वन इट, कोणते एकाचे काही सिम्पटम्स आहेत ते लिहायचे होते. त्याचे तुम्ही पॅसेजमधनं सुद्धा लिहू शकले असते. चला पुढे आपण थोडंसं बघूया. आता इथे बघा, आपल्याला कम्प्लीट द सेंटेन्स. कम्प्लीट द सेंटेन्स, पहिलं सेंटेन्स, द बुक स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर. आता याचं उत्तर आपल्याला बघा या पॅसेजमध्ये इथं तुम्हाला दिलेलं होतं मित्रांनो. पहिल्या नंतर फॉर चिल्ड्रेन ऑफ एज अशा पद्धतीनं. सेकंड नंबरचं तुम्हाला कुठून लिखणार होतं बघा, पूर्ण दुसरं काय होतं, द यूज सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्स ॲट टू असं दिलं होतं. तर बघा, हे इथं टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक असं लिखाण करणं गरजेचं होतं. तिसऱ्या ह्याच्यामध्ये इट इज ऑल्सो नोन फॅक्ट दॅट द मॅस्क्युस्किट्स आर, हे तुम्हाला इथून लिखाण करणं गरजेचं होतं. वर्ड जसं तसं आपण इथून लिहू शकलो असतो. द मोस्ट सेन्सिटिव्ह लव्हिंग लिप पीपल ऑफ ऑल.
असं. आणि तिसऱ्या याच्यामध्ये काही नाही, तिसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला जिनियस एवढा वर्ड लिहिणं गरजेचं होतं. बघा इथं दिलेलं आहे जिनियस. अशा पद्धतीने इथं लिखाण करणं गरजेचं होतं. पुढे बघूया क्वालिटीज ऑफ द स्वामी. स्वामीचं क्वालिटीज काय काय होत्या? हार्मलेस, प्युअर, ठीक आहे, नॉटीनेस, व्हेरी सेन्सिटिव्ह, बऱ्याच याच्यामध्ये गोष्टी अधिक तुम्हाला दिलेल्या होत्या, त्या तुम्ही याच्यातल्या लिहू शकल्या असत्या स्वामीच्या संदर्भात. ठीक आहे, अशा पद्धतीनं पुढे बघा. पुढे आपल्याला हे दिलेलं आहे, कॉलम दिलेलं आहे मॅच करायसाठी, मॅच द कॉलम. याच्यामध्ये पहिल्या याचं बी म्हणजे हे इथं असं आलं असतं, दुसऱ्या याचं सी, तिसऱ्या याचं डी आणि किड्स म्हणजे चिल्ड्रेन. अशा पद्धतीने याच्या फिलिंग द ब्लँक्स होतात. पुढे काय विचारलं आपल्याला? चेंज द मिनिंगफुल, मेक अ निगेटिव्ह विथ द चेंजिंग द मिनिंग. निगेटिव्ह करायचं होतं. इट इज नॉट, बघा इथं हार्ड आहे तर नॉट इझी असं टाकायचं होतं फक्त बस. इट इज नॉट इझी टू काय इमॅजिन, अशा पद्धतीनं. ठीक आहे, चला आता इथं बघा विचारलं होतं आर के नारायण डज ग्रेट जॉईंग कन्व्हर्सिंग ऑफ दिलेला आहे. चूज द करेक्ट ऑप्शन. करेक्ट ऑप्शन डी येईल. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन होता, डू यू लाईक रिडिंग बुक्स, व्हाय. तुम्हाला पुस्तक आवडते का? यस, बस एवढं लिहायचं होतं. यस आणि व्हाय, का आवडते. बघा या पॅसेज मधलं हे जरी लिहिलं असतं ना मित्रांनो, तुम्हाला गुण मिळाले असते. म्हणजे कमीत कमी 3 मार्क जर त्याला असेल तर 2 गुण नक्की मिळाले असते. बघा काय, जस्ट एन्जॉय गुड रीड मी वाट टू इम्प्रूव्ह देअर इंग्लिश स्किल, आहे ना. काय होतं त्याच्यामुळे, तर हे आपण याच्यामधलं लिहिलं असतं तरी तुम्हाला याच्यात गुण चांगले मिळालेले असते. चला आता पुढे बघूया. पुढे पोएट्री सेक्शन आपल्याला आले. याच्यामध्ये पहिल्या याचं मॉर्निंग, दुसऱ्या याचं मूनलाईट, तिसऱ्या याचं डेली, नंतर त्याचं पाथ, असं त्याचे आन्सर होते. तेवढं लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे बघा. पुढे आपल्याला याच्यावर विचारलं होतं की राईट युअर रायमिंग वर्ड लाईट, साईट, फ्लाय, फाईल्स, अशा पद्धतीनं रायमिंग वर्ड म्हणजे यमक जुळवणारे शब्द लिखाण करणं गरजेचं होतं. पुढे एक पोएम दिलेली होती बघा, मूनलाईट. हे पोएम मी तुम्हाला सांगितलेली होती, पण ही जी पोएम आलेली आहे स्टॉपिंग बाय वुड्स, हे कशाला आले आहे? ॲप्रिशिएशनसाठी ही पोएम विचारली आहे तुम्हाला. स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग. आपण हे आपल्याला मिस आउट झाली होती, परंतु याच्यामध्ये बघा लिखाण करणं काही कठीण नव्हतं. बघा टायटल, तर ते आपण टायटलवर बघितलेलं आहे. त्याच्यानंतर नेम ऑफ द पोएट, नेम ऑफ द वर्ड बघा खाली दिलेलंच होतं. त्याला लिखाण करणं गरजेचं होतं. रायमिंग स्कीम ABCA हे येते आणि फिगर ऑफ स्पीच अल्टरेशन एवढं लिहिलं तरी चाललं असतं, मी तुम्हाला सांगितलं होतं. सेंटर आयडिया काय आहे? वेन ही वॉज द पासिंग बाय सम वुड्स ऑन द, इथं दिलं आहे स्नो एव्हरीवन, स्नो इव्हनिंग. ठीक आहे, सॉरी. या पद्धतीनं असं इथं लिखाण करणं गरजेचं होतं. चला पुढे बघा. इथं फिलिंग द ब्लँक मध्ये काय होतं? पॉवर अँड फॉर द, आता अनसीन पॅसेज आलेला आहे. ठीक आहे, टेपिकल ऑफ द, टेपिकल हे एवढं लिहिणं गरजेचं होतं. इथं सोलो, त्याच्यानंतर इथं शिव अँड पार्वती हे लिखाण, इथं भरतनाट्यम, असं याच्यामध्ये पाहिजे होतं. चला पुढे बघूया. पुढे इथं विचारलं की मेन स्कूल्स ऑफ द क्लासिकल डान्स फॉर्म आर, कोणते आहे? मणिपुरी, कथ्थक, त्यानंतर कथकली आणि भरतनाट्यम, असं आपल्याला लिखाण करणं गरजेचं होतं. पुढे बघा. इथं आपल्याला विचारलं होतं अँथॉनॉमस ऑफ द फॉलोइंग वर्ड इज द पॅसेजमध्ये आलेले अननोन, पॉप्युलर, ग्रुप, सोलो, पुअर, रिच, नॅरो, ब्रॉड, अशा पद्धतीचं लिखाण करणं गरजेचं होतं. बघितलं असेल. चला पुढे जाऊ. आता एक सेंटेन्स होतं इथं डुएल डायरेक्टमध्ये, भरतनाट्यम इज द मोस्ट पॉप्युलर डान्स ऑफ द इंडिया. आता याच्यामध्ये आपल्याला इथं दिलेलं होतं आणि पॉझिटिव्ह डिग्री, चेंज इन पॉझिटिव्ह डिग्री. आपण असं करतो, नो अदर इज द डान्स फ्रॉम ऑफ इंडिया ॲज अ पॉप्युलर ॲज द भरतनाट्यम, असं आपल्याला सेंटेन्स बनवणं गरजेचं होतं. पुढचं सेंटेन्स याच्यापेक्षा सोपी होतं. ॲज वेल ॲज लावायचं होतं. अँड काढून टाकायचं आणि तिथं ॲज वेल ॲज एवढं फक्त लावून द्यायचं, बाकी वाक्यात जसंच्या तसं, काही कठीण नाही आहे. पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्स बघा काय म्हणते. राईट एनी 4 बेनिफिट्स ऑफ डान्सिंग. डान्सिंगचे काय काय बेनिफिट्स आहे तुम्ही या वरच्या पॅसेजमध्ये तुम्हाला दिलेले आहेत, ते तुम्ही लिहून त्याच्यात लिहिले असते तरी चाललं असतं. त्यानंतर समरी रायटिंग दिलेली आहे, आणि समरी रायटिंग मी तुम्हाला सांगितलेली आहे की 4 याची समरी रायटिंग काय करायची होती की हा जो अनसीन पॅसेज आपल्याला दिलेला होता, त्या अनसीन पॅसेजमधल्या काही ओळी आपण घाड केल्या आणि काही ओळी लिहिल्या तरीही आपल्याला गुण मिळाले असते, हे लक्षात घ्या. ठीक आहे, चला आता पुढे जाऊया आपण. अशा पद्धतीने थोडीशी प्रॅक्टिस करणं गरजेची आहे. जर केली असती तर खूप चांगल्या पद्धतीने गुण मिळतात, काही गुण कुठेही जात नाहीत. ठीक आहे, चला आता पुढे बघूया. लेटर रायटिंग. लेटर रायटिंग मध्ये समजून घ्या. हे एक लेटर असं होतं की इमॅजिन करा म्हणते की दीपक किंवा दीपिका, तुम्ही दीपक किंवा दीपिका पवार आहे आणि रेसिडेन्सी तुमची गांधीनगरला राहता, बीडला, आणि तुम्ही पत्र लिहिता तुमच्या मित्राला, आणि इथं तुम्हाला दिलेलं आहे एक समर कॅम्प आहे, आणि हा समर कॅम्प टीनेजर्स करता आयोजित केलेला आहे. ड्युरेशन दिलं होतं 15 एप्रिल 15 मे, आणि याच्यामध्ये खास गोष्ट अशी होती मित्रांनो, एक लक्षात घ्या की 15 एप्रिलच्या आधी तुम्हाला लेटर लिहायचं तुमच्या मित्राला. मग आता आपण इथं लेटर कसं लिहू बघा. आपण, मी तुम्हाला सांगितलं होतं की लेटर लिहित असताना तुम्ही इन्फॉर्मल लेटर लिहा, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट वगैरे टाकण्याची गरज नाही. बघा सुरुवात दीपक पवार,
किंवा दीपिका पवार मुलगी करू शकते. 1 एप्रिल, आता कसं आहे की 15 एप्रिलच्या आधीची तारीख टाकणं गरजेचं. 1 एप्रिल 2025 आणि बाकी लेटर, आणि त्याच्या खाली मग डायरेक्ट डिअर तुमच्या मित्राचं नाव टाकलं असतं तुम्ही, की डिअर राघव, डिअर नमीश, मनीष, जे काही असेल ते अशा पद्धतीने, आणि जसं पत्र सांगितलं तसं लिहिलं तर गुण पूर्ण मिळतात. डायलॉग रायटिंगमध्ये आपल्याला काय दिलेलं होतं माहिती आहे का? बघा इथं आपल्याला डायलॉग रायटिंगमध्ये प्रिपेअर डायलॉग फ्रॉम द जम्पलिंग वर्ड, जंबल वर्ड, जंबल झालेले आहेत हे वर्ड्स. आता पहिलं वर्ड जसं तसंच, पहिल्या नंबरवर तेच येईल, दुसऱ्या नंबरवर कोणतं, दुसऱ्या नंबरचं दुसऱ्या नंबरवर आलं असतं, तिसऱ्या नंबरचं डू यू स्टडी एव्हरी डे हे आलं असतं, आणि चौथ्या नंबरचं हे. अशा पद्धतीने हे अरेंज करणं गरजेचं होतं, नंबर देणं गरजेचं होतं. पहिला नंबर कोणता, दुसरा, तिसरा. बघा पुढं, कम्प्लीट द डायलॉग, डू यू लाईक पेट ॲनिमल, यस आय लाईक, बस एवढं लिहायचं होतं. पुढे, व्हाय डू यू लाईक पेट ॲनिमल, तुम्हाला का आवडतात? इमोशन सपोर्ट मिळतो. त्यानंतर सराउंडिंग ऑफ जॉय, त्यासोबत खेळायला मिळते वगैरे, जे काही आहे ते बऱ्याच गोष्टी लिहित चालायच्या. लव वगैरे असं लिहिणं गरजेचं होतं. त्याच्यानंतर तुम्ही बघा इथं मिनिंगफुल एक्सचेंज तुम्हाला हे सांगितलं होतं की इम्पॉर्टंट ऑफ द ट्री प्लॅन, तुमचा काही मिनिंगफुल एक्सचेंज सेंटेन्स बनवा मित्रासोबतचे, ते इथं सांगितलं होतं. बघा पुढे आपण जाऊया, खाल इम्पॉर्टंट काही गोष्टी करता. इथं तुम्हाला एक पहिला जो हे दिलेला होता मित्रांनो, हा नॉन व्हर्बल टू व्हर्बल करायला, म्हणजे ऑलरेडी तुम्हाला एक पॅसेज दिलेला होता, त्याच्यातून तुम्हाला ट्री डायग्राम वगैरे किंवा चार्ट, नॉन व्हर्बल म्हटलेलं आहे. नॉन व्हर्बल म्हणजे जो तुम्हाला व्हर्बल नाही आहे, शब्दांमध्ये नाही आहे, तुम्हाला चार्ट रूपानं आहे आणि तो शब्दांमध्ये करायचा आहे, असं तुम्हाला सांगितलं होतं. जसं इथं आपल्याला एक डायग्राम दिलेली होती, आणि हे डायग्राम आपल्याला याच्या रूपात बनवणं गरजेची होती, पॅसेजच्या रूपामध्ये. आपल्याला ते जर जमलं नाही, या पुढचं अगदी सोपं होतं, व्हर्बल टू नॉन व्हर्बल, म्हणजे ऑलरेडी तुम्हाला इथं शब्दांमध्ये दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला पॅसेज दिलेला आहे, आणि हा तुम्हाला या चार्ट रूपानं करायचा आहे. इथं चार्टमध्ये काय काय आलं होतं बघा, इथं टायटल दिलेलं होतं की पॉइंट रमेश आणि राधा, या दोन्ही याचं आपल्याला इथं काय डिस्क्रिप्शन, दोघांचं डिस्क्रिप्शन दिलेलं होतं, की दोघांचं सिबिलिंग, ठीक आहे. आपल्याला इथं लिखाण करणं, सिबिलिंग लिहिणं गरजेचं होतं. त्याच्यानंतर याचं 16 आहे, रमेशचं, राधाचं 13, याचा क्लास 10th आहे, इथं 7th आहे, इथं फेवरेट सब्जेक्ट आहे मॅथ्स, इथं सायन्स आहे. हॉबी काय, मूवी आणि बुक वाचणं, याला काय गार्डनिंग आणि ते स्विमिंग. त्याच्यानंतर इथं लाईक काय, फास्ट फूड, याला काय आवडते, होममेड फूड आवडते हिला. त्याच्यानंतर इथं काय आहे, गोल लाईफ काय, गोल टार्गेट काय, इथं याचं इंजिनियर आहे, इथं डॉक्टर बनणं आहे. इथं लिखाण केलेलं आहे बघा, तुम्ही लिहिलं असेल तर पूर्ण मार्क मिळतील. आता पहा, न्यूज रिपोर्टमध्ये अगदी सोपं होतं मित्रांनो. हेडलाईनमध्ये हेच हेडलाईन आपल्याला लिखाण करणं गरजेची होती. डेटमध्ये 28 मार्च अमरावती, आजची डेट टाकली असती तरी चाललं असतं, कालची टाकली असती, हे कालची आहे 28 मार्च, कालची किंवा आजची कधीची. इंट्रोडक्शनमध्ये काय लिहायचं होतं माहिती आहे, हेच लाईन तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये लिहिली असती की नाही अधिक, तरी काही हरकत नव्हती. ज्याला लिहिता येत नाही त्याची गोष्ट सांगतोय, अशा पद्धतीने इथं करणं गरजेचं होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघू आपण ट्रान्सलेशनमध्ये जनरल म्हणजे सामान्य, अराईव्ह म्हणजे आगमन, आपण म्हणतो रेल्वे गाडी अराईव्ह आलेला आहे, बिगर म्हणजे भिकारी, आणि सन्मान, स्वर्ग आणि हालचाल, मुवमेंट म्हणजे पॅराडाईज म्हणजे स्वर्ग, ठीक आहे. पुढे येऊया. पुढे आपल्याला असं दिलं होतं, प्लांट मोर ट्रीज इन द गार्डन, म्हणजे बागेत अधिक झाडे लावावी. त्याच्यानंतर एव्हरीवन शुड टेक केअर ऑफ द ट्रीज, प्रत्येकाने झाडाची काळजी घ्यावी. डोंट प्लग द फ्लॉवर्स, फुले तोडू नका. सेव्ह ट्री सेव्ह लाईफ, झाडे वाचवा जीवन जगवा, किंवा जीवन जगवा झाडे वाचवा जीवन वाचवा, असं आपण म्हणू शकतो, ठीक आहे. चला पुढे काय होतं, 2 याच्यामध्ये तुम्हाला आयडॉम्स किंवा प्रोव्हर्ब दिलेल्या होत्या, ठीक आहे. याच्यामध्ये दिलेलं होतं पहिले, ऍक्शन स्पीक लाऊड दॅन वर्ड्स, कमी बघा काम कमी बोलणे जास्त, असं म्हणू आपण. त्यानंतर माइट इज राईट, बळी तो कानपिळी, असा त्याचा अर्थ होतो ऍक्च्युली, पण ज्याच्या आधी सत्ता तोच खरा दाता, असंही म्हणू शकता तुम्ही, काही हरकत नाही, गुण पूर्ण मिळाले असते. अशा पद्धतीनं व्यवस्थितरित्या पेपर पूर्ण बघा. लिहिलं असेल तर पुढील पेपर करता बेस्ट ऑफ पेपर्स या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा. पुढील सगळ्या पेपरचे मी तुम्हाला परफेक्शन देणार आहे, IMP देणार आहे. त्याकरता पुढील पेपर करता बेस्ट ऑफ पेपर्स, जे झालं ते विसरा, रात गई बात गई, पुढील कामाला लागा. बेस्ट ऑफ एफर्ट, थँक्यू.